मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 45,900 रुपये लवकरात लवकर जमा होणार आहे. तर कोणकोणत्या शेतकऱ्याला या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे याविषयीची संपूर्ण अपडेट आपण या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मी पुढे सांगणार आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला पीक विम्याविषयीची संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही हे आर्टिकल पाहू शकता. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. 2016 पासून राज्यात राबवली जात असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या नवीन बदलाअंतर्गत पुढील 3 वर्षासाठी सर्वसमावेश पीक विमा योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चात पीक विमा संरक्षण मिळणार आहे. मित्रांनो, नवीन योजनेचे ठळक वैशिष्ट्य मित्रांनो पाहू आपण. शेतकरी आता मित्रांनो 1 रुपयामध्ये पीक विम्यासाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, दुसरा म्हणजे मित्रांनो शेतकऱ्याचा हप्ता आणि थकबाकीची रक्कम राज्य सरकार भरणा करणार आहे. मित्रांनो, तिसरी म्हणजे मित्रांनो ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी इच्छुक आहे. मित्रांनो, 4 नंबर म्हणजे भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, जुन्या आणि नवीन योजनेमध्ये फार फरक आहे. मित्रांनो, यापूर्वी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्याला खरीप हंगामासाठी विम्याच्या रकमेच्या 2% रब्बी हंगामासाठी 1.5% व दोन्ही हंगामातील नगदी पिकासाठी 5% विमा रक्कम आधी भरावी लागत होती. मात्र रक्कम ती कमी करून आता प्रति 1 रुपया शेतकऱ्याला प्रति 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकरी आता भरणार आहे. मित्रांनो, आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.